नमस्कार. डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते. निपुण महाराष्ट्र या ॲपमध्ये आपण शिक्षकांचं लॉग इन कसं करायचं, मुख्याध्यापकांनी ते मागच्या व्हिडिओत पाहिलं होतं आणि आता या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष आपण परीक्षा कशी घ्यायची आहे, परीक्षा घेताना काय अडचणी येऊ शकतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी सांगू इच्छिते की जिल्हा परिषदेच्या शाळा या काही शाळा एकशिक्षिकी झालेल्या आहेत आणि मग एक शिक्षक असलेल्यांनी कसं करायचं ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात आधी निपुण महाराष्ट्र हे ॲप ओपन करा. मोबाईलमध्ये डाउनलोड केलेलं आहे ते आणि त्याच्यामध्ये हिरवं बटन पुढे दाबा, पुन्हा पुढे दाबा आणि आता इथे मुख्याध्यापक या बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यांचा मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पी करायचा आणि मग व्हेरीफायसुद्धा करायचं. ते झाल्यानंतर आपल्या पुढे असा काहीसा इंटरफेस येतो. हे 6 मुद्दे आले, टॅब आले आहेत. त्याच्यामध्ये बघा कुठेही चाचणीचा मुद्दा आलेला नाही आहे. मग चाचणी घ्यायची कशी, चाचणीची टॅब यायला हवी होती. तर असं का झालं असेल तर तुम्ही मुख्याध्यापक म्हणून लॉग इन झालेलं आहे म्हणून आधी तुम्हाला लॉगआउट व्हावं लागेल. बघा इथे त्यासाठी सगळ्यात वरती डाव्या कोपऱ्यात 3 रेषा दिसत आहेत. तर ही बघा इथे याला आपल्याला क्लिक करायचं आहे, 3 रेषांना आणि सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे लॉगआउटचा, त्याला क्लिक करायचं. पुन्हा सगळं ओके करत यायचं आणि शिक्षकावरती लॉग इन करायचं आहे आता आपल्याला. आणि शिक्षक लॉग इन प्रोसेस पण तीच आहे, मोबाईल नंबर आणि ओ टी पी व्हेरीफाय करणे. ते झालं की मग आपल्या पुढे नवीन टॅब येते. तर बघा आता इथे मी टाकते आहे, आला आहे माझा ओ टी पी नंबर, तर सेंड केला आणि बघा आता इथे 4 टॅब आलेले आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जे पहिली टॅब आहे अध्ययन स्तर चाचणी घेऊया, त्याच्यावर मी क्लिक करते आणि बघा इथे काहीच येत नाही आहे. ठीक आहे. तर इथे येतं की तुमच्या मुख्याध्यापकाद्वारे तुम्हाला कोणताही वर्ग नियुक्त केलेला नाही, तुम्ही कोणत्या वर्गासाठी तुम्हाला नियुक्त केलेलं नाही. तर आता असं का बरं झालं असेल, तर नोंदणी तर केलेली होती, फॉर्मसुद्धा 6U फॉर्म जो आहे 6U तो पण अपलोड केलेला होता, तरी देखील असं येते. कारण मुख्याध्यापकांनी माहिती भरण्यात काहीतरी गोंधळ केलेला आहे. म्हणून तुम्ही काय करायचं, टीचर लॉग इन असाल ना तर पहिले लॉग आऊट होऊन तुम्हाला पुन्हा मुख्याध्यापक म्हणून लॉग इन करावं लागेल आणि मुख्याध्यापक लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला शिक्षकाची नोंदणीचे इथे जाऊन ते शिक्षक जे आहे तर ते निवडायचे आहे. जसं की इयत्ता बघा इथे मी 6U फॉर्म अपलोड केलेला दिसतो आणि तिथे सबमिटही केलेलं आहे. पण खाली जे आहे ना वर्ग आणि त्याच्यानंतर ते सेमी इंग्लिशचा मुद्दा येतो आणि त्याच्यानंतर खाली बघा इथे छोटं चौचीसारखं आहे, तिथे शिक्षकांचं नाव सिलेक्ट केलेलं नव्हतं मी. तर आता तिन्ही ठिकाणी 2री, 3री, 4थीला एक शिक्षकी शाळा असेल तर एका शिक्षकाचं नाव तिन्ही ठिकाणी येईल आणि जर 2 असतील जसे तुमच्याकडे वर्ग असतील त्याप्रमाणे तुम्ही नावं टाकायची आहेत. ती सिलेक्ट करायची आहे. तिथे सिलेक्ट नाही केलं ना तर ते होणार नाही, की आपल्याला असं वाटते वरती तर अपलोड केलेले आहे मी 6U फॉर्ममध्ये, पण तसं नाही, इथे सिलेक्ट करावी लागतात. आता मी पुन्हा लॉगआउट होऊन पुन्हा शिक्षक या टॅबवरती क्लिक करून लॉग इन करते आहे. तुम्ही फक्त वर्ग शिक्षक असाल तर ही प्रोसेस तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही. परत 4 टॅब आल्यात. आता मी चाचणीची टॅब क्लिक केली आणि बघा इथे थोडा वेळ लागतो आहे अपलोड. बघा झालं इथे, बघा इथे तिन्ही वर्ग आलेले आहेत, 2री, 3री, 4थी आणि कारण शिक्षकाचं नाव मी तिथे सबमिट केलं तर इथे बघा आलेलं आहे सगळं. तर आता एक इयत्ता निवडायची, समजा 2री इयत्ता मी निवडते. तर 2ऱ्या इयत्तेला क्लिक करायचं आणि केल्यानंतर आपल्या पुढे आपल्या वर्गामध्ये इयत्ता 2रीमध्ये जितके विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांची इथे नावं आपल्याला दिसतील आणि त्यांच्या पुढे बघा इथे छोटंसं चोचीसारखं दिसेल, त्याला क्लिक केलं की इथे 4 ऑप्शन दिसतात, वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया. तर याची आपल्याला चाचणी घ्यायची आहे प्रत्येक विद्यार्थ्याची. ठीक आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याची चाचणी घेताना ते सुरुवात करायची वाचनाने. वाचायला घेतलं की तुमच्या पुढे तो विद्यार्थी तुम्ही त्याला कुठल्या स्तरावर ठेवलेला आहे तो बघा इथे आलेला आहे.
तर समजा तो स्तर जो आहे तर त्या स्तराप्रमाणे तुम्ही त्याला वाचन द्यायचं आहे, ज्या स्तरावर असेल त्या स्तराचा. तर ते इथे मी वाचन देते. आता माझी विद्यार्थिनी चांगली वाचते ही, तर तिला सगळ्यात लास्टचा तो 14वा स्तर मी देते आहे. आणि तो स्तर दिल्यानंतर आपल्या पुढे एक पॅरेग्राफ आला आणि त्याच्या खाली माईकचं बटन आलं आहे. तर तो जो पॅरेग्राफ आहे तो तिला 1-2 वेळा आधी वाचायला द्यायचा, सराव तिचा झाला पाहिजे. नाही तर काय होतं की थोडं जरी विद्यार्थ्यांची बोलीभाषा वेगळी असते, त्याचे टोनिंग वेगळे असतात, तर थोडं जरी काही झालं की लगेच ते आपल्याला चुकीचं दाखवतं किंवा त्या विद्यार्थ्याने खूप शब्द चुकीचे वाचले असं दाखवतं. त्यामुळे मुलाला 1-2 वेळा वाचून घ्यायला घ्या आणि मगच ते माईकचं बटन आपण क्लिक करायचं आहे आणि मग त्याचं फायनल रेकॉर्डिंग खूप छान होतं. त्याच्यानंतर चांगले पर्सेंटने त्याला तो मुद्दा उत्तीर्ण होतो. तर अशा प्रकारे ही जी वाचनाची चाचणी आहे. वाचनाचं झाल्यावर लेखनाचा मुद्दा येतो. तर लेखनाच्या मुद्द्यामध्ये ज्या स्तरावरती विद्यार्थी आहे तुमचा लेखनाच्या, तर त्याला त्या अनुषंगाने एक पॅरेग्राफ येतो आणि तो त्याला तुम्ही ऐकून लिहायला सांगायचा. लिहिल्यानंतर तो किती बरोबर आहे त्याच्यासाठी त्याचा फोटो काढून तिथे अपलोड करायचा आहे आपल्याला. आणि अपलोड केल्यानंतर स्वतः AI ठरवतं की किती बरोबर आहे, किती चूक आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या विद्यार्थ्याला त्या स्तरावर आपण ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे संख्या ज्ञानाचा. तर अशा प्रकारे या 4 मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रत्येक विद्यार्थ्याची चाचणी आपल्याला घ्यायची आहे आणि त्याचा ठरवलेला स्तर जो आहे तो तिथे कायम राहील. विद्यार्थ्याची माहिती एकदा सबमिट केली की बदल करता येत नाही. ही चाचणी परीक्षा आपल्याला 27 डिसेंबर 2025च्या आत घ्यायची आहे. आणि जेव्हा विद्यार्थ्यांचं नाव आपण क्लिक करतो सोडवण्यासाठी चाचणी, तेव्हा तिथे तारीख विचारली जाते. तर तारीख 20 डिसेंबर 2025 हीच सिलेक्ट करायची असा आदेशामध्ये नमूद केला आहे, जे की तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर. तर अशा प्रकारे हे छोटेसे मुद्दे लक्षात ठेवा आणि शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना चाचणीसाठी. धन्यवाद.